बंद होतंय चालू होतंय, येळेवर पाणी येत नाही. असं म्हणजे लय दिवस घ्या आणि आमच्याकडे लक्ष द्या, हीच आमची विनंती आहे. प्रभाग क्रमांक 23 मध्ये पाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त. रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मधील साईनाथ नगर, पडवळ नगर येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरात पाणी पुरवठा नियमित वेळेत न होता रात्री उशिरा सोडला जात असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावं लागत आहे. रात्रीच्या वेळी पाणी आल्यामुळे नागरिकांना झोपमोड करून पाणी भरण्यासाठी जागे राहावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गाला याचा विशेष त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने अनेक भागांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. महानगरपालिकेच्या या समस्येची तात्काळ दखल घेऊन नियमित आणि योग्य वेळेत पाणी पुरवठा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन सुधारून नागरिकांनी गैरसोय दूर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. येथील रहिवासी महिला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नमस्ते, साईनाथ नगर में बोल रहे हैं। पानी का यहाँ इतना प्रॉब्लम है कि सारी लेडीज पानी के कारण परेशान है। 2 बजे, 2:30 बजे, 3 बजे रात को एक दिन छोड़ के वो भी पानी आता है, एकदम बारीक पानी। औरत लोग इतना परेशान है कि अब बच्चे बीमार पड़ रहे हैं, बच्चे को पीने के लिए पानी नहीं है, घर में लोग बहुत परेशान है, नींद नहीं हो रही है, इसके वजह से सब बीमार पड़ रहे हैं। सोने को जाते हो तो पानी आ जाता, पानी आता तो एकदम बारीक आता, वो भी व्यवस्थित पानी नहीं है, एकदम पेशाब की तरह पतला पानी आ रहा है। लोग क्या करे, बहुत परेशान है। प्लीज अभिषेक भाऊ, शंकर भाऊ जगताप से निवेदन है कि 2 तास पानी रोज दे, पर नियम से दे। पहिलं पाणी कधी येत होतं? पहिला 6 वाजता पाणी, 6ला पाणी यायचं। पहिलं पाणी कधी? पहिलं 6ला पाणी यायचं, 12 वाजेपर्यंत राहत होतं तर सगळ्यांचं पाणी भरपूर भेटायचं, सगळ्यांना पाणी। आता रात्री 2ला पाणी येतंय, पाणी भरायचं कधी, बायांनी झोपायचं कधी, उठायचं कधी, सकाळी कामाला जायला। सगळे काही इथं पैशावाले लोक नाही, कामाला जाणार तेव्हा खाणार। 2 वाजता पाणी येणार तर पहाटेपर्यंत जागणार, तर लोक उठणार कधी, कामाला जाणार कधी, खाणार कधी। वोटिंगच्या टायमाला एवढी छोटी गल्ली आहे म्हणून घुसून येतात आणि वोटिंग द्या म्हणतात आम्हाला, आणि आता आमच्याकडे पाणी नाही तर कोण डुकून सुद्धा बघा ना, कसं काय करायचं आम्ही? 2 महिने झालं पाणी नाही। 1:30 वाजता 2 वाजता आलं तरी भरपूर भेटतंय का कमी भेटतंय? बिलकुल पाणी नाहीये, होतच नाही पाणी, अजिबात पाणी नाही होत। कोणाचं होत कोणाचं होत नाही पाणी, कसं काय करायचं मग माणसाने? पाणी पुरत नाही। कोणी जर जाग झालं तर 2 हांडे पाणी भेटायला लागलंय, आणि जाग जर नाही आली तर ती सुद्धा पाणी नाही भेटायला लागलं। पानी नहीं आ रहा, रात भर नींद नहीं हो रही हमारी, इंतजार कर करके थक जा रहे। 2 बजे तक आ रहा नहीं पानी, काम पे जाते हम लोग, धोना बर्तन के, कैसा जाने का काम का, कैसा होने का, ऐसा सब भी पानी भरने का। बच्चे सब सताते, छोटे छोटे बच्चे हैं सबके लोगों का, ने रोते धोते रहते, कब तक का पानी का इंतजार करते बैठने का। 2-3 महीने हो गए ऐसी छोड़ा हमारे को, पानी से नहीं मिल रहा। रात्री 3-4 बाऱ्या पाणी येतं हो, कुठल्या टायमाला येतं, बंद होतंय चालू होतंय, येळेवर पाणी येत नाही। असं म्हणजे लय दिवसापासून नाही, 1 महिना झालं बघा असं व्हायला। नाहीतर पहिला आम्हाला लय व्यवस्थित पाणी असायचं। त्रास होतो का त्याचा? मग त्रास कसं, रात्र जागायचं म्हणल्यावर आज रात्री 3 वाजता पाणी होतं, म्हणजे थोडं थोडं सोडायचं, मग आम्ही झोपायचं का पाणी बघत बसायचं। तर लाईटच्या पण सोय करा पावसामध्ये। हॅलो, मी भाऊंला सांगते की तुम्ही त्या दिवशी आले, चंबर बघून गेले, गटाराचे ते चंबरचे झाकणं उघड्यात, काय गटारांना चंबरच्या वर झाकणं नाहीत, आणि ते खूप त्याचा पण वास येते, त्या पण तकलीफेने लहान लेकरं त्यांनी पण आजारी पडायला लागल्या। जरा त्या आमच्या चंबरची, आमच्या लाईटीची, आमच्या पाण्याची जरा तुम्ही दखल घ्या आणि आमच्याकडे लक्ष द्या, हीच आमची विनंती आहे।